मंडळी, एकादशी हा वारकऱ्यांसाठी खूप महत्वाचा दिवस असतो आणि जो वारकरी एकादशी धरत नाही असं समजा तो वारकरीच नाही. एकादशी म्हणजे विठ्ठलासाठी केलेला उपवास म्हणजे विष्णूजी, आणि हे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात केले जाते. एकादशी ही हिंदू पंचांगानुसार प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातल्या, ज्याला आपण पंधरवाडा म्हणतो, त्यातला 11वा दिवस. म्हणजे महिन्यात 2 पंधरवाडे तर महिन्यात आल्या 2 एकादशा, कधी कधी एक पण येते. आणि यात 2 एकादशा खूप महत्वाच्या असतात, आषाढी आणि कार्तिकी. आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला विष्णूजी झोपी जातात, जे की कार्तिकी एकादशी पर्यंत झोपलेले राहतात. कारण विष्णूजींकडे हे संपूर्ण सृष्टी चालवण्याचं काम आहे आणि त्यांना या 4 महिन्यात आराम दिला जातो. तर मग हे 4 महिने संपूर्ण सृष्टीची देखरेख शिवजींकडे असते आणि या 4 महिन्यात आपण शिवजींच्या सन्मानासाठी श्रावण महिना पाळतो. आणि हे 4 महिने धार्मिक वृत्तीचे माणसं खूप सारे व्रत पाळतात. या 4 महिन्यात संपूर्ण सृष्टी नव्याने तयार होते आणि हा निसर्ग नव्याने तयार होत असताना काही झाडांवर विषारी घटक राहतात, जे की प्राण्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येऊ शकतात. म्हणून आपण याच महिन्याच्या सुरुवातीला गाईचे दूध हे शिवजीला अर्पण करतो. मांस मच्छी खाणं अवॉइड करतो. समुद्रकाठचे लोकही मासे मारणं बंद करतात. आणि या 4 महिन्यात हिंदू सभ्यतेमध्ये लग्न पण काढलं जात नाही. आणि जशी कार्तिकी एकादशी येते तसं विष्णूजी झोपेतून उठतात. विष्णूजी आणि तुळशीचा विवाह संपन्न होतो आणि तिथून सगळं काही आधीप्रमाणे होते. माहिती आवडल्यास कमेंट मध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा.